नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपली रेसिपी आहे चुक्याची भाजी। चुक्याची भाजी ही कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे। तिखट आंबट चुक्याची भाजी म्हणलं की तोंडाला पाणी येते। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक गड्डी चुक्याची भाजी घेतलेली आहे। चुक्याची भाजी खूप छान ताजी आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही चुक्याची भाजी खोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे खराब पानं बाजूला काढून ठेवायचे आहे आणि चांगली पानं आपल्याला छान तोडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला चुक्याची भाजी ही 2 पाण्याने धुवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही चुक्याची भाजी धुवून घ्यायची आहे। इथे मी पाट घेतलेला आहे। पाटावर आपली छान अशी भाजी जोडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी ह्या मुठीमध्ये पकडून आपल्याला जाडसर कापून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण पुढची स्टेप बघूया। इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 तांब्या मी पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घालत आहे आणि 1 छोटी वाटी मी शेंगदाणे घालत आहे। त्यानंतर आपण आता बारीक चिरलेली आपली जी भाजी आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया। आणि कुकरचं झाकण लावून आपण आता गॅसवर 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता आपण भाजीला लागणारं साहित्य बघूया। इथे मी भरपूर सारी मिरची घेतलेली आहे आणि लसूण सुद्धा मी जास्त घेतलेला आहे। लसूण आणि हिरवी मिरची जास्त घातलं की भाजीला चव येते आणि झणझणीत होते। तिखट तुम्ही तुमच्या अनुसारच घेऊ शकता, कारण की आम्हाला तिखट भाजी आवडते। अशा पद्धतीने मी ही मिरची मिक्सरमधून काढून घेतलेली आहे। इथे आपले 3 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आपली भाजी छान शिजलेली आहे। आता आपण थोडंसं त्याला फेटून घेऊया। अशा पद्धतीने आपली भाजी शिजलेली आहे। त्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल आपलं छान तापलेलं आहे। त्यामध्ये जिरी मोहरी मी अर्धा चमचा घातलेला आहे। जिरी मोहरी छानपैकी तडतडली आहे आणि त्यानंतर आपली पेस्ट केलेली हिरवी मिरचीची आणि लसणाची त्यामध्ये मी टाकलेली आहे। आता आपल्याला छानपैकी ते परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता अर्धा चमचा मी इथे हळद टाकत आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मसाला इथे छानपैकी परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये भाजी टाकूया। शिजलेली भाजी आपण मसाल्यामध्ये इथे टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी अजून टाकून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मी इथे मीठ घालत आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे।
इथे आपली चुक्याची भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे आणि एकदम झणझणीत और चटपटीत अशी आपली चुक्याची भाजी तयार झालेली आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।